धार्मिक ध्रुवीकरण किंवा हा जो मुद्दा आहे ना, तो आता मला आपण एका फार इंटरेस्टिंग वळणावर आलेलो आहोत असं मला वाटतं. म्हणजे ही निवडणूक अशी होती, की 9-10 वाजता मोदी गंगा स्नान करायला गेले. पण त्या दिवशी सकाळी जर आपण बघितलं असतं, तर यच्चयावत नेते, मग ते आम आदमी पक्षाचे असतील, भाजपचे असतील, काँग्रेसचे असतील, सगळेजण सगळ्यांना फुटेज जे होतं ते पूजा करतायत, ते देवळात जातायत, ते भस्म लावतायत. मग आता धार्मिक ध्रुवीकरण राहिलं कुठं? कोण थांबवते? म्हणजे आता ते इतकं आपण आणि आता ते स्वीकारलेलं आहे आपल्याला, तर त्याच्यात म्हणजे कुणाला त्यात काही वावगच वाटेन असं झालेलं आहे. तर हे जे धार्मिक आपल्या धार्मिकतेचं प्रदर्शन करणं, यातनं आता कुठलाही पक्ष सुटलेला नाही. आणि मला असं वाटतं की हे भाजपचं आणि त्यापेक्षाही मोदींचं यश आहे की त्यांनी या देशाला, या देशाचं सगळं राजकारण जे आहे ते गेल्या 10 वर्षांमध्ये पूर्ण असं बदलवून टाकलेलं आहे. पण यश कसं काय आपण म्हणू? म्हणजे धार्मिक ध्रुवीकरण हे यश नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आर्थिक बाजूंचा जर विचार केला तर देशात मुद्दा हा आहे यश, या अर्थानं की त्यांनी त्याला यश म्हणा, अपयश म्हणा, दुर्दैव म्हणा, सुदैव म्हणा, हे वास्तव आहे. हे यशापेक्षा तुम्ही म्हणा की हे वास्तव आहे की या देशाचं असं झालं का की आम आदमी पक्षाचे नेते की मी माझ्या धार्मिकतेचं प्रदर्शन करणार नाही, माझ्या धार्मिकता ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि त्यामुळं मी माझ्या पुरतं ते ठेवीन, असं त्यांनी केलं का? नाही केलं. एकही नेता नव्हता की जो याच्यापासून लांब राहिला. सगळेजण पूजा करतोय, भस्म लावतायत, मंदिरात पळतायत, या मंदिरात त्या मंदिरात, असेच व्हिज्युअल्स, असंच सगळं ते दाखवत राहिले. त्यांना ते तसंच दाखवायचं होतं. मगाशी जो मुद्दा आला केजरीवालांचा, जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम, अडचण झाली, काही वेळेला तुम्ही दोन्ही डगऱ्यांवर पाय ठेवाल तर ते म्हणजे त्यांना फायदा होत नाही. मोदींची वोट बँक जर माहिती आहे त्यांना की दलित मुस्लिम आहे, तर काही जेव्हा त्या दंगे झाले तेव्हा त्यांनी ठोस भूमिका घेणं अपेक्षित होतं. खास करून मुस्लिम समाज त्या दृष्टीनं बघत होता. पण ते केलं तर आपला हिंदू मतदार दुरावेल, यामुळं त्यांनी ते केलं नाही. त्यांनी तशा भूमिका, तशी ठोस भूमिका घेतली नाही. पण याच्यामध्ये एक गोष्ट मला सांगायची आहे की हे ठीक आहे, पण सरकार चालवताना सरप्लस बजेट होतं की नाही हो दिल्लीचं, एवढ्या सगळ्या स्कीम्स देऊन सुद्धा? आणि तुम्ही जो आता हिंदू मुस्लिम किंवा मुस्लिमांबद्दलचा विचार करता, तर ज्यावेळेस 26% पैसे शिक्षणावर खर्च होतात किंवा आरोग्यावर खर्च होतात, मुस्लिम म्हणजे सच्चर कमिटीचा जर आपण रिपोर्ट बघितला तर मुस्लिम समुदाय मागे असण्यामागचं एक कारण काय आहे की त्याच्या शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. मग सरकारने ज्या काही स्कीम्स आणल्या, ज्या शिक्षणावरती जर जास्त पैसे खर्च केले तर त्याचा मुस्लिम समुदायाच्या मधल्या मुलांना फायदा होऊ शकतो. या अँगलने सुद्धा आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे त्यावेळेस त्यांनी असं नाही केलं की फक्त हिंदू किंवा विशिष्ट धर्माच्या लोकांना आहे की जेव्हा फक्त एकच मुद्दा, एकच वाक्य मी बोलतो. आता प्रॉब्लेम हा आहे आपल्याकडं की आपण विचार करण्यापेक्षा भावनिकच जास्त आहोत. आपलं सगळं राजकारण हे भावनेच्या भोवतीच, भावना केंद्रस्थानी ठेवून होतीये. त्यामुळं इश्यू, आर्थिक प्रश्न, सामाजिक प्रश्न, संरक्षणाचे प्रश्न हे महत्वाचे न राहता तुम्हाला भावनिक कुठल्या तरी एक भावनिक मुद्दा दिला जातो आणि त्याच्यावर लोक मेंढरासारखे जाऊन मतदान करतात. हे आपलं वास्तव आहे. याच्यामध्ये मी थोडासा बदल करेन. पहिली गोष्ट अशी की ज्या वेळेला तुम्ही मुख्यमंत्री असता, म्हणजे भारतीय जनता पक्षाचे कोणी नेते असतील त्यांच्याकडनं अपेक्षा नाही, परंतु इतर जे विरोधी पक्षाचे नेते आहेत ज्यांना संविधान हा सेंट्रिक त्या ठिकाणी डॉक्युमेंट असलं पाहिजे अशी जी अपेक्षा आहे, त्यांची भूमिका ही निश्चितपणे त्या ठिकाणी त्याची विश्लेषित केली जाऊ शकते. त्यामुळे असं नुसतं जे काही स्कीममध्ये दिलं तर मुसलमानांचा फायदा होतो असं म्हटलं तरी भारतीय जनता पक्षही म्हणते की या देशामध्ये सगळ्या स्कीम आहेत, त्याचा फायदा मुसलमानांना होतोय, ते कुठे हिंदू मुसलमान करतायत. प्रश्न असा आहे की या देशामध्ये ज्या यंत्रणा आहेत, ज्यांना संविधानिक त्या ठिकाणी स्वायत्तता दिली आहे, त्यांचं या 10 वर्षामधलं जे काही लोटांगण घालण्याची जी काही मानसिकता झालेली आहे, त्यामुळे निवडणुकीच्या एकंदर पद्धतीमध्ये फरक झालेला आहे. बहुसंख्याक वादाचं राजकारण भारतीय जनता पक्ष करते आणि त्याला त्या पद्धतीने करून दिलं जातंय. त्याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाची भूमिका घ्या, निवडणूक आयोगांची जे काही त्या ठिकाणी तथाकथित स्वतंत्रता त्यांना दिसली पाहिजे, त्यांचं त्या ठिकाणी अनभिज्ञता, जसं आता यांनी म्हटलं की बाबा बजेट चालू आहे, बजेट त्या ठिकाणी चाललेलं आहे, काही फरक पडत नाही, त्याच्यावर थांबवण्याचं काही भूमिका निवडणूक आयोगाची नाही. त्यामुळे त्यांची भूमिका, त्यांनी काय म्हटलं होतं फक्त त्याच्यात की बजेटमध्ये असं काही आणू नका ज्याचा दिल्लीच्या निवडणुकांवर थेट परिणाम होईल. तर हा आता निर्णय असा आहे की ज्याचा फक्त दिल्लीपुरता नाही, तो देशापुरता आहे असं म्हणून केंद्र सरकारचे निर्णय देशामध्ये, परंतु तिकडे त्यांचा देखील त्याचा प्रभाव पडतोय ना.
हे तर थांबवण्याची त्यांच्याकडे आवश्यकता होती. नाही, दुसरी असं गोष्ट, आहे जर- की ते मग काय, असं एक जर हे समज- केलं ना समज एकच आहे. तर मोदी जे म्हणतायत की एक देश एक निवडणूक हेच मान्य करायला लागेल. असं कसं होईल? देशामध्ये वर्षभर निवडणुका चालू असतात. आता ही दिल्ली संपली, आता बिहारची येईल. मुद्दा असा आहे की तो तुम्ही 2च दिवस अलीकडे घेऊन सुद्धा चालू शकला असता ना, असा काय? मुद्दा आहे. म्हणजे, निवडणुकीची मग तारीख- त्याच्यानंतर नाही मग त्याच्यानंतर आता त्याच्यानंतर जी बिहारची निवडणूक आहे त्याच्यावर इन्कम टॅक्स हे पडणार नाही का? सरकारी अधिकाऱ्यांच्या 8व्या वेतन आयोगाचा पडणार नाही 6 का? महिन्यांनी नाही होणारी तुमचं निवडणूक आणि आचारसंहिता 2 दिवसांनी चालू होणारी असताना निवडणूक नाही नाही राजीवजी, आचारसंहिता चालू असताना निश्चितपणे एक त्या ठिकाणी आपण जेव्हा तत्व मान्य केलेलं आहे की आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचे निर्णय जाहीर करता येऊ नयेत, निवडणूक आयोगाचं ते पाहणं हा त्यांचं ते कर्तव्य आहे, पण ते पाहत नाहीत. दुसरी गोष्ट अशी की 1992 साली ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयानं हिंदू मुसलमान हे शब्द हे राजकारणामध्ये वापरले जाऊ नयेत, निवडणुकांच्या राजकारणामध्ये तर वापरले जाऊ नयेत, तिथपासून यांच्या घरामध्ये मारेंगे तोडेंगे, घरामध्ये मस्जिद में घुसेंगे हितपर्यंत जेव्हा आलं आणि त्यावेळेला निवडणूक आयोग शांतपणे भूमिका घेते, काहीच बोलत नाही त्याच्यावरती, त्यावेळेला याला रिस्पॉन्ड करताना इतर पक्षांची भूमिका काय असावी? कारण प्रत्येक वेळेला तुम्ही जे मूलभूत मुद्द्यांवरनं लक्ष जेव्हा डायव्हर्ट होऊन हिंदू मुसलमान या ठिकाणी ध्रुवीकरणाकडे जाते ना, आणि मग जाते त्यावेळेला ते भावनिक रोखण्याचा प्रयत्न कशा पद्धतीने करायचा? पण मला या हे सगळ्यामध्ये सगळं ना निवडणूक सगळं आयोगाने केलं सगळं पाहिजे का राजकीय पक्ष म्हणून तुम्ही केलं पाहिजे? काय तुमची काय भूमिका आहे? तुम्ही सेक्युलर पक्ष आहात ना. तुमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि जे काही आयकॉन आहेत, जे कन्याकुमारी ते काश्मीर चालले, ते एका हातामध्ये देशाचं संविधान घटना घेतात, दुसऱ्या हातामध्ये शंकरांचा फोटो घेतात आणि त्याच्यावर तत्वज्ञान संसदेमध्ये सांगतात. नाही हे बघा, पहिली गोष्ट अशी, मी मगाशी ज्या पद्धतीने म्हणालो की या देशामधला जो लोकसंख्याचा जो काही तुम्ही त्या ठिकाणी परीघ बघितलात त्यावरती काय प्रभाव टाकतायत, कुठले विषय प्रभाव टाकतात, त्याला रिस्पॉन्ड करणं हे निश्चितपणे त्या ठिकाणी विरोधी पक्षाचं काय नाग त्यांच्याकडे ती जबाबदारी येते आणि त्या पद्धतीने तो विचार करायला प्रवृत्त करणं लोकांना कशा पद्धतीने आणावं ही पॉलिटिकल स्ट्रॅटेजी असते. प्रश्न असा आहे की या देशामध्ये संविधानाला ज्या वेळेला बाजूला टाकण्याचे प्रयत्न केले गेलेले आहेत आणि त्यावेळेला ज्या तुमच्या संविधानिक संस्था आहेत ते गप्प बसतायत, त्यावेळेला विरोधी पक्षाकडनं किंवा एक पॉलिटिकलच्या विरोधाची स्पेस आहे त्यांनी काय करावं हा प्रश्न त्यांच्या समोर आहे ना. मला असं वाटतं तुम्ही खरं म्हणजे narrative आता हेच पुन्हा एकच- खोटं नॅरेटिव्ह लोकसभेचा पुन्हा एकच- आणण्याचा एकच- प्रयत्न आहे. एकच- चला एकच- चला होऊया एकच मिनिट. या देशामधला पॉलिटिकल नॅरेटिव्ह सेट करण्याची संपूर्ण ताकद क्षमता ती तुमच्या सोशल मीडियापासून ते इतर माध्यमांपासून ही भारतीय जनता पक्षाने ताब्यात घेतलेली आहे. त्यामुळे मी मगाशी जसं सांगितलं, एका दिवसामध्ये कुठल्याही व्यक्ती असू दे, तो त्या विरोधातला असू दे, त्याला बदनाम करू शकतात. ते इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आहे. असत्याला सत्य आणि सत्याला असत्य करण्याची क्षमता ही अमित शहा बोलले ना बरोबर स्वतःच आहे. म्हणाले. भाजपच्या क्षमता क्षमता तुम्ही छोटी वाढवली comment- पाहिजे. नाही मला ना समर म्हणजे मगाशी धनंजय शिंदे म्हटले ना त्याच्यामध्ये 100% गोष्टी आहेत, पण अशा गोष्टींमुळं ही निवडणूक भाजप जिंकते असं जर मानलं तर ती आत्मवंचना ठरेल. भाजप ही निवडणूक जिंकते त्याचं कारण भाजपची तयारी निवडणूक जिंकण्यासाठीची निवडणूक लढण्याची खूप आधीपासून सुरू असते, सुरू आहे. 100%. भाजपला निवडणूक म्हटलं की भाजपला चेव चढतो आणि विरोधी पक्षांना कापरं भरतं, हातपाय गळून जातात त्यांचे. त्याला काही प्रमाणात अपवाद आहे, पण भाजपला निवडणूक लढायचीच असते आणि ती जिंकायचीच असते. आता ही जे सगळे आपण चर्चा करतोय ना, ही निवडणूक हारण्याची कारणं म्हणून ठीक आहेत, पण मूळ मुद्दा हा आहे की भाजपला निवडणूक जिंकण्यासाठी जे काही करायचं ते त्यांना करायचं असतं. त्यांना त्याच्यामुळं खूप जोर येतो. त्यांचं ते अगदी गाव पातळी गल्ली पातळीपर्यंत इमारतीपर्यंतचं प्लॅनिंग ते करतात, खूप मायन्युटली तयारी करतात आणि नाही, लढतात. हिंदी याला त्याला एकच खूप जोड चांगला देतो, शब्द आहे. एकच जोड देतो जी. याला, जे केशव उपाध्याय मगाशी म्हणाले की कार्यकर्त्यांचं काय जोश आणि नेतृत्व वगैरे. भाजपा ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांची काळजी घेतं, तुम्ही नीट अभ्यास करा या गोष्टीचा, म्हणजे त्यांच्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत. तसे इतर पक्ष घेतात का? तुमचे कार्यकर्ते आधीच्या 2 निवडणुकांमध्ये डोर टू डोर गेले होते, यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांमध्ये तो जोश होता का? तुम्ही प्रामाणिकपणे स्वतः मनाला विचारा आणि तुमच्या तिथली ग्राउंड रियालिटी काय ती अत्यंत लक्षात घ्या. महत्वाचा मुद्दा आहे. जसं राजीव सर म्हणाले की भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना पूर्ण तयारीनिशी उतरतं. एक हिंदीत खूप चांगला शब्द आहे की एक लडाखा आ जाता है भाजप में जेव्हा निवडणूक घोषित केली जाते तेव्हा. आणि अर्थात तुम्ही कार्यकर्त्यांचा मुद्दा उपस्थित केलात. दिल्ली विधानसभेचे जे निकाल येत आहेत त्याची कारण मीमांसा अशीच सुरू राहणार. एक छोटासा ब्रेक घेतोय.
अपडेटसाठी पाहत रहा एबीपी माझा.